मंडळींनो, आज ब्लॉगची म्हणजे 2 दिवसानंतर आम्ही ब्लॉग करतोय. म्हणजे बंदच केलं होतं आणि आज 2 दिवसानंतर आलोय परत. आणि उद्या गुढीपाडवा आहे, सो पाडव्याला काहीतरी गोड बनवायचं आहे म्हणून खाली आणायला जातोय. आणि आता वाजलेत किती ते पण दाखवतो मी तुम्हाला. 1:30 ना, 1:24 झाले. हे बघा 1:24 आणि 1:30 वाजता आम्हाला शुद्ध पडले. काहीतरी आणायला लागेल आपल्याला म्हणून आणायला जातो. हो, आज माणसं रस्त्याला आहेत भरपूर, गाड्या बिड्या भरपूर आहेत. तू खुश आहे आज, काय माहिती नाही का? तू का खुश आहेस? हो काय, पाडव्याची मला उद्या सुट्टी आहे म्हणून. पाडवा आपला पाडवा आहे आणि उद्या ईद सुद्धा आहे म्हणून उद्या सुट्टी आहे. आपल्याला दुधाची बॉटल हवी, एक दूध बॉटल आणि आईस्क्रीम. मंडळीनो, आम्ही दूध घेतलात आणि आईस्क्रीम घेतलात आणि बोललो थोडंसं इथे बसूया मेट्रोच्या इथे म्हणून तिकडे चाललोय आम्ही. सकाळी इकडे आलात ना तर जे हे स्पेस आहे, हे स्पेस जे आहे ना पूर्ण होतो उद्या पूर्ण भरलेलं असेल. सकाळी ते नमाज इथे पडतील. हो चला, गरिबांची आपली आईस्क्रीम 2 रियालवाली घेतले आम्ही. 2 जण बसलोय मस्तपैकी. बाहेर थंडी सुद्धा आहे. हा, थंडीतून खातोय. जेव्हा घरी होतं तेव्हा असं वाटलं नाही थंडी आहे, बट इथे बसल्यावर थंडी जाणवायला लागली. आलो घरी. आता डायरेक्ट आपण उद्या सकाळी भेटू किचन मध्ये. कपड्याने काय माहिती, कोणतरी आपला इकडचा आलाय जो कपडे टाकतो. भेटू सकाळी किचन मध्ये. बाय. घुसळून 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 बासुंदी बनणार आहे आमच्याकडे आज. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा उतूकडून. आणि उतू काहीतरी बनवते आज स्पेशल. शपथ, आज आमच्याकडे पाडवा स्पेशल उतू जेवण बनवते आहे. आणि जेवण मला लेट झालं थोडंसं उठायला. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा नव्हतो आपल्याकडून. दे सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला, आज उतू मॅडम आमच्याकडे किचनमध्ये पुरी बनले आणि काय बनले, भाजी बनले. भाजी इकडे बनले का? आणि जी मेन गोष्ट आहे ती झाली का नाही झाली? अय्यो शपथ, मला लेट झालं यार. चला मित्रांनो, आज उतूस किचनमध्ये खूप मस्त जेवण बनतोय. पुऱ्या बनत आहेत आणि मस्त तिकडे बनलंय काहीतरी. उतूने बनवलंय तिकडे आहे काहीतरी बासुंदी स्पेशल. आज आम्ही किचनमध्ये मी ब्लॉग म्हणजे बनवणार नव्हतोच, कारण खूप लोक आहेत जी कमेंट करतात की किचनमध्ये काय राव तुम्ही दाखवताय हे रोजचं. सो त्यामुळे आम्ही ब्लॉग नव्हता आज बनवलं. पण नंतर बोललं राहत नव्हतं, चला बोललो बनवूच या नव्हतं. तर जेवण बघून मला पोटात कावळे ओरडत आहेत. आज तर काय झालं माहिती आहे, पाडवा बोललं आम्ही आज थोडंसं म्हणजे हॉटेलमधून ऑर्डर करणार होतो. बट नंतर विचार केला, बोललो तो बोलते नवीन वर्ष आहे, नवीन वर्षाची सुरुवात ऑर्डरने नको, आपण घरी बनवून करूया. मंडळीनो, पाडव्याचं जेवण बासुंदी आणि भाजी आणि पुऱ्या नव्हतं. असं काय आमचं आजचं पाडव्याचं जेवण होतं, नवीन वर्षाचं. चला आता जेवायचं. देवाला नैवेद्य दाखवून झालं की आपण जेवायचं आहे. ओके. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आता फक्त एवढंच, आज काही रेसिपीज नाही बनवली कारण खूप साऱ्या वाईट कमेंट्स येतात, त्यामुळे आम्ही व्हिडिओज बनवली नाही किचनमध्ये. पण आज उतूने पाडवा स्पेशल बासुंदी बनवले, मस्त दिसते. आणि बटाट्याची भाजी आहे, मस्त मसाल्यात बनवले एकदम. आणि पुऱ्या, एकदम क्लास जेवण झालं यार. म्हणजे अजून ट्राय नाही केलंय, बट क्लासच असेल सगळ्या गोष्टी. बट मला एवढंच वाईट वाटतं की आम्ही ब्लॉग नाही बनवलं, व्हिडिओ नाही बनवली जेवणाची आज. कारण खूप साऱ्या म्हणजे लोक कमेंट करायला लागली काय बनवत आहेत तेच म्हणून आम्ही आज ब्लॉग नाही बनवला. डायरेक्ट
चला सगळ्यांना शुभेच्छा. तुमचंही नवीन वर्ष मस्त आनंदी आणि भरभराटीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमचं चॅनल अजून ग्रो होऊ दे हीच नवीन वर्षाची सुरुवात आहे आमच्या आजपासून. तुम्ही सुद्धा विश करू शकता आम्हाला. भेटू. चला कंटिन्यू राहा. काही ना काहीतरी आज दाखवेन मी पाडवा निमित्त स्पेशल. जेवतो आता. मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि तू इथे आहे. एवढी गर्दी आहे मी काय व्हिडिओ बनवली पण नाही. मला वाटलं इकडे कोण आलं. आम्ही काही व्हिडिओ बनवलीच नाही. मेट्रोला एवढी गर्दी आहे आणि बॅचलर असणं खूप बेकार आहे. आज उतू आहे म्हणून मला इकडे एंट्री आहे, नाही तर एंट्री नसते. मेट्रोमधूनच हाकलत आहेत. म्हणजे जो बॅचलर आहे ज्याच्याकडे सोबत कोणीच नाही आहे त्यांना तिकडनंच पाठवत आहेत. आज ऋतू आहे म्हणून इकडे मला एंट्री आहे. ते लोक नाही का आठवड्यावर कामं करतात, कुठं तर सुट्टीत फिरायला यायचं तर पाठवतच नाही. कताराला. आणि कताराला तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहिल्याच असतील. कतारामधल्या खूप साऱ्या व्हिडिओज आहेत चॅनलवरती आपल्या. जो तिकडे एक नदी आहे. आता रात्रीचं काही दिसणार नाही बट असं काही सेलिब्रेशन आहे ईदीचं आणि पाडव्याचं. मी पण अनुभवलंय हे. म्हणजे मुलगी नसेल ना संपलं विषय. आतमध्ये येऊन नाही देत. हे माझ्या बाबतीत झालंय. मी लास्ट इयरला तसंच केलंय. मी एक बॅचलर होतो, आतमध्ये येऊन नाही दिलं कारण बॅचलर आहे. मुलगी असेल तरच तुम्हाला आतमध्ये फॅमिलीसोबतच पाहिजे. हे एक थोडंसं इकडचं आहे. आज ऋतू होती, मी एकदम असं आयटीत चालतोय. हो हो माझ्यासोबत ऐकू आहे. चल तिकडे काहीतरी आहे फंक्शन. रोड बघा पूर्ण डेकोरेट केलंय. म्हणजे लाइटिंग लावलंय. ते रमजान होतं आणि ईदीचं सेलिब्रेशन. जेव्हा उतू आली होती तेव्हा रेड रोज होते नव्हते इथं. वरती आहेत रेड रोज आहेत ना. या स्क्वेअर मध्ये आलो. हा इथे फाउंटन म्हणजे नाचायचा नव्हतं इथे. तर आता काय नाही. आता सगळं तिकडं आहे त्या साईडला, अपोजिट साईडला. तर तिकडे चाललो आहे आम्ही. पब्लिक तर आहे बट सगळे फॅमिलीसोबत जे आहेत तेच आहेत. बघा किती आहे सध्या. हा सगळा पब्लिक तिकडे चाललाय जिकडे फायरवर्क्स होणार आहेत. आणि काहीतरी इव्हेंट सुद्धा होता. म्हणजे सगळे ट्रेडिशन टाईप काहीतरी घालून येत आहेत ना. तो आलो इकडे पब्लिकच आहे एकदम भारी ना. शांतता आहे कारण का माहिती आहे पोरं नाही आहेत ना इकडे आता म्हणून. शांतता आहे. पब्लिक असून सुद्धा शांतता आहे. काहीतरी ते हा स्क्वेअर तो तिकडे इकडून जाऊया. इकडे काहीतरी बाजार आहे. आपण जाऊया इकडे. इकडे काहीतरी बाजार आहे आणि तो तिकडे तो डान्सिंग फ्लोअर आहे ना तो वाला आहे. मार्केट टाईप स्टॉल आहेत. अँटिक वस्तू आहेत काहीतरी. वाव. असं काय हे कतारा विलेज मध्ये आम्ही फिरतो आहे. असं ना. ईद सेलिब्रेशन त्यातच आपला पाडवा पण सेलिब्रेशन आहे नवीन वर्षाचं. ओ पब्लिक बघा इकडे होतो खाली. या जत्रा लागले आणि सर्कस आहे इकडे सध्या असं वाटतंय. जत्रेत आलोय आम्ही. जत्रेत मस्त लेझर सगळं सोडलेलं आहे. लाईट्स. आता आपण कशाला. अरे हो बाबा त्या नाश्त्याला लाईन लागले इथे. सगळीकडे लाईनच आहे. लाईन आहे बघ सगळीकडे. आणि आम्ही हे दोघं जण इथे फिरतो आहे. आपल्याला आता विचारावं लागेल कोणाला तरी
की त्याचं लोकेशन कुठं आहे फायरवर्कचं, म्हणजे इकडनं होणार आहे की कुठून होणार आहे. हे लाईटवाला आहे. आम्ही थोडंसं लेट झालो कारण त्या म्हणजे जी परेड होती ना डान्सिंगची ती झाली. का पब्लिक दाखवतो आज इकडे बघा, जत्रा फुल आहे पूर्ण. जिकडे लक्ष देऊ तिकडे पब्लिक आहे नव्हतो. शोधतोय आपला कोणी मराठी इथे मिळतोय का, बघूया. कोण मिळालं ते मिळालं. आपल्याला त्याने सांगितलंय की इकडे आहे, मग आपण तिकडे जाऊया. बघू काय माहिती आता किती खरं आणि किती खोटं माहिती. सगळीकडे लाईनीच लाईनी लागल्यात. लूट पडले लूट. हा बघा आता असेच देत आहेत ना. हो, गिफ्ट वाटप झालाय. रोज संध्याकाळी किती वाजता, 7:30 वाजता चालू होतंय. घेऊन या 3 दिवस. चला जाऊया आता परत. तिकडे काहीतरी चालू आहे ते बघूया. पब्लिक अहो नुसती पोरं हरवलेत. पोरं हरवतायत. काय लोकांची नाव तो हरवले देवले रडतायत नुसती. हिला काहीच दिसत नाही. काय दिसतंय तुला? दिसतंय? हे बघा, हे काहीच नाही दिसणार हिला. काय दिसतंय हे बघा. येडा यासाठी काही या काय दिसत तर नाहीये, पण ती बघायला चालले. मित्रांनो खूप टाइम नाही झालं, 15 मिनिटच झाले आणि आलो आणि खूप कंटाळा आलाय. कारण का माहिती आहे, उभं राहायला झालंय आणि पब्लिक खूप आहे प्रमाणाच्या बाहेर. बट हसायला खूप येत आहे कारण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज, सगळे काही ना काहीतरी वेगळंच होतं इथे. नाव तो हे बघा, सगळे बसलेत, पोरं कंटाळलेत. जे लवकर आलेत ते भरपूर कंटाळलेली दिसत आहेत. नशीब आपण लेट आलो. हो, जो होतो आपला मोबाईल घेऊन बाहेर आहे, तिकडं केलंय. मग अशी एकदम स्ट्रेट होतं, असे झाले. फायनली लाईट बंद झाल्यात. सगळ्यांना शांत केलंय कारण लाईट घालवलेत ना. आता फायरवर्क्स होईल 5 मिनिटाने आणि आम्ही हे दोघे जण
चला अशा प्रकारे काही फायरवर्क्स होतं आणि आम्ही पाहिलं. तुम्ही पण पाहिलं व्हिडिओ कसं आहे होतं सांगा. आणि आम्ही चाललो. पब्लिक तर कचऱ्यासारखा आहे अजून बघू शकता. पब्लिक चालला घरी आणि तुफान गर्दी असेल मला पण वाटतंय. प्रिन्सेस